डोलवी परिसरात गांजा विक्री प्रकरणी वडखळ पोलिसांनी आणखी 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे। यापूर्वी राजा जुमराती मिया अली याला अटक केल्यानंतर आता प्रवीण शंकर थळे आणि श्यामबाबू रामजी चौधरी यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले। मुंबई गोवा महामार्गालगत JSW गोवा गेट परिसरात पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली होती। या प्रकरणात एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 33,300 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा व काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागात 90% हानी झाल्याचं समोर आले आहे। खरीप हंगाम नियोजन बैठकीत रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मदत वाटपातील दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार 9,695 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 31,000 शेतकऱ्यांसाठी 13,36,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यापैकी बहुतांश निधी वितरित झाला असला तरी काही शेतकरी KYC प्रलंबित असल्याने मदतीपासून वंचित आहेत। पेण येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात आमदार रविशेठ पाटील यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे सर्वसामान्यांच्या समस्या वेगाने मार्गी लागत असल्याचे सांगितले। सार्वजनिक विद्यामंदिर येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील आणि नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत झाले। तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी विद्यार्थ्यांना जातीचे आणि उत्पन्नाचे दाखले तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले। कार्यक्रमात नागरिकांना विविध दाखले आणि 7/12 उतार्यांचे वाटप करण्यात आले। सिडकोच्या अनधिकृत बांधकामे विभागामार्फत नवी मुंबईतील लॉजिस्टिक पार्क परिसरातील चिर्ले येथे मोठी मोहीम राबवण्यात आली। सनरेज कंटेनर टर्मिनल, देशमुख लॉजिस्टिक्स, विनय कंटेनर यार्ड, फलक्रम शिपिंग अँड लॉजिस्टिक्स तसेच ठाकूर पार्किंग या ठिकाणांवरील अंदाजे 65,960 चौरस किलोमीटर क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली। गोडाऊन, कंटेनर यार्ड, कार्यालय, पत्र्याच्या फेन्सिंग आणि सुरक्षा केबिन यांसारखी बांधकामे JCB आणि पोकलेनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली। सिडकोची परवानगी न घेता ही बांधकामे उभारण्यात आल्याने प्रशासनाने स्पष्ट केले। रायगड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे महाड, बिरवाडी आणि पोलादपूर परिसरात मोठे नुकसान झाले आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची छपरे उडाली, वीज पुरवठा खंडित झाला आणि आंबा पिकांचे नुकसान झाले आहे। खरवली येथे प्रवीण दजगोणकार यांच्या घराचे छप्पर उडाले तर सोलमकोंड परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे। पोलादपूर तालुक्यातही वीज वाहिन्या तुटून वाहतूक विस्कळीत झाली आहे। परसुले गावात काही घरांवरील पत्रे आणि कौले उडून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या वादळाचा सर्वाधिक फटका आंबा उत्पादकांना बसला आहे। खालापूर तालुक्यातील गारमाळ परिसरात ग्रीनफील्ड कंपनीकडून माळरानावर घनकचरा टाकला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। कंपनीच्या बंगल्या आणि प्रकल्पातून निर्माण होणारा कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। प्लास्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या आणि इतर कचऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना शासन राबवत असून त्याचा थेट लाभ जनतेला होत आहे असे प्रतिपादन खोपोली नगराध्यक्ष कुलदीपक शिंदे यांनी केले। खोपोली येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ते बोलत होते। यावेळी मंडळ अधिकारी भरत सावंत यांनी शिबिराचे महत्त्व स्पष्ट केले। शिबिरात विविध शासकीय विभागांनी स्टॉल उभारून जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र, PM किसान नोंदणी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांची माहिती नागरिकांना करून दिली। माणगाव तहसील कार्यालयात पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते। या शिबिरात लाभार्थ्यांना एकूण 187 विविध दाखले आणि योजनांचा लाभ देण्यात आला। यामध्ये उत्पन्न दाखले, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, जातीचे दाखले, कृषी यांत्रिकीकरण योजना, वारस नोंद, घरकुल योजना तसेच इतर दाखल्यांचा समावेश होता। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। शासकीय सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी शिबिर महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।